नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधील प्रॉब्लेम सेट 5. याच्यामधील प्रॅक्टिस सेट 5.1 आणि प्रॅक्टिस सेट 5.2 याचे सर्व व्हिडिओ काय केले ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 5 म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.1 आणि 5.2 हे व्हिडिओ बघून घ्या, समजून घ्या, तर याच्यामधील जवळजवळ 50 ते 60% भाग तुम्हाला समजून येईल. आता आपण काय पाहणार आहोत, पहिला प्रश्न, प्रॉब्लेम सेट मधील पहिला प्रश्न काय सांगितलं आहे, इफ 3x + 5y = 9 and 5x + 3y = 7 हे दोन इक्वेशन दिलेत आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय, x + y. याच्या अगोदर आपण काय करत होतो, x आणि y ची किंमत काढत होतो, पण इथं काय सांगितलंय, x + y म्हणजे इथं प्लस सांगितलंय, म्हणजे या दोन्हीची काय करायची, बेरीज करायची. दिलेलं इक्वेशन लिहून घ्यायचं, 3x + 5y = 9, 5x + 3y = 7. यांची काय करायची, एडिशन करायची. इथे 16, 8y आणि 8x, याच्यामधून कॉमन काय निघाला, 8. x + y = 16. हे इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजे आपल्याला x + y ची किंमत काय मिळेल बघा, x + y = 8 × 8, 8 × 2 = 16. 2 हे उत्तर आलं, बरोबर आहे. याचा पर्याय काय आहे, ये. जर समजा तुम्हाला या ठिकाणी x - y जर किंमत काढायला सांगितली तर काही करायचं नाही, या दोन्ही इक्वेशनची वजाबाकी करायची, तुम्हाला x - y ची किंमत मिळून जाईल. आता याच्यानंतर आपण दुसरं ऑप्शन बघूया. व्हेन 5 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल द पेरिमीटर बिकम 26. आणि प्रश्न काय विचारलाय, व्हॉट इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द स्टेटमेंट, म्हणजे यानुसार याच्यातील मॅथमॅटिकल स्टेटमेंट कोणतं योग्य आहे. पहिला प्रश्न काय सांगितलाय, व्हेन 5 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम लेंथ अँड ब्रेड्थ. लेंथ मधून काय केलेलं आहे, 5 सबट्रॅक्ट केलेलं आहे, ब्रेड्थ मधून सुद्धा काय केलेलं आहे, 5 सबट्रॅक्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी द पेरिमीटर सांगितलंय. पेरिमीटर म्हणजे काय हो, पेरिमीटर म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आता लेंथ माहित नाही, त्याच्याबद्दल आपण काय सपोज केलं, x सपोज केला. x सपोज केला तर याच्यातून 5 मायनस. ब्रेड्थ माहित नाही, त्याच्याबद्दल आपण व्हेरिएबल कन्सिडर केलं, त्याच्यामधून पण काय मायनस केला, 5 मायनस केला. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय सांगितलाय, l + b. l + b म्हणजे ही या दोन लांबी आणि या दोन रुंदी, म्हणजे 2 इन ब्रॅकेट l + b. मग l काय आहे हो, x. इथे पेरिमीटर लिहा, पेरिमीटर 2 इन ब्रॅकेट x - 5 हे प्लस ब्रेड्थ y - 5 = पेरिमीटर किती सांगितलंय, 26. हा काय आला, 26. इथे 2 इन ब्रॅकेट या दोन्हीची बेरीज करा, किती आली, x + y - 10. आता याने प्रत्येक पदाला काय करा, मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केलं 26 = 2x + 2y - 20. ही जी टर्म आहे ती इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे हे निगेटिव्ह आहे ती पॉझिटिव्ह होईल, म्हणजे आपल्याला सरळ इक्वेशन काय मिळेल, 2x + 2y = 26 + 20, म्हणजे 2x + 2y = या दोन्हीची बेरीज 46 आली. आता याच्यातून कॉमन निघतो 2. 2 हा कॉमन निघाल्यानंतर तो 2 कॉमन इकडे ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, x + y = 23. हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आहे का याच्यामध्ये, x + y = 23. हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आता
तिसरं काय सांगितलंय? अजय इज यंगर दॅन विजय बाय 5 इयर्स. म्हणजे अजयचं वय आपल्याला माहिती आहे का? अजयचं वय, जर आपण सपोज अजयचं वय जे आहे ते एक्स इयर सपोज केलं आणि विजयचं वय हे वाय वर्ष सपोज केलं, तर काय सांगितलंय? अजय इज यंगर दॅन विजय. म्हणजे अजय हा विजयपेक्षा लहान आहे. म्हणजेच आपण स्टेटमेंट कसं लिहितो? एक्स इज इक्वल टू वाय. किती वर्षांनी? 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू -5. हे इक्वेशन काय मिळालं? 1 मिळालं. आता दुसऱ्या स्टेटमेंट काय सांगितलंय? सम ऑफ देअर एजेस इज 25. या दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितली आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25. हे इक्वेशन सेकंड मिळालं. या दोन्हींची बेरीज करा, कारण सेम पेअर आहे, चिन्ह भिन्न आहेत, हे कॅन्सल होईल. इथे 2x इज इक्वल टू 20 आणि x इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 2. याने याला डिवाइड केल्यानंतर एकची किंमत काय मिळाली? 10 मिळाली. 10 काय आहे? 10 इयर्स. हे गणा अजयचं वय आहे, हे त्याचं उत्तर राहील. जर विजयचं सांगितलं तर एकची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवा, तुम्हाला वायची किंमत मिळेल. वाय काय सपोज केलेला आहे? विजयची आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 2. काय सांगितलंय बघा? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे खालील सामायिक समीकरण सोडवायला सांगितलंय. इथे ऑलरेडी 2 गणना मी गणित लिहून घेतलेले आहेत. हे दिलेले जे गणित आहे, हे दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन आपण 2 पद्धतीने सोडवतो. एक एलिमिनेटिंग मेथड म्हणजे एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. मी एलिमिनेटिंग मेथडचा यूज करतोय. दिलेल्या इक्वेशन जे आहे त्याला न विसरता नंबरिंग करणे म्हणजे नंबर देणे. याला नंबर दिलेले इक्वेशनचे काय करायचे? सेम पेअर आहेत का बघायचे. इथे y आणि y सेम पेअर आहेत. सेम पेअर आहेत, चिन्ह पण भिन्न आहेत, म्हणजे आपण काय करतो? एडिशन करतो. इथे लिहायचं ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. 2x प्लस y इज इक्वल टू 5. 3x मायनस y इज इक्वल टू 5. या दोन्हीची बेरीज सम ऑफ 5 5 10. हे कॅन्सल होईल कारण सेम पेअर आहेत. इथं 5x, हे इथं 5 मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 5. म्हणजे आपल्याला x ची किंमत काय मिळाली? 2 मिळाली. आता ही x ची किंमत जी आहे ते आपण इक्वेशन कशामध्ये ठेवू? फर्स्ट मध्ये. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवायचं. फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. 2x प्लस y इज इक्वल टू 5. आता हे x ची किंमत जिथे x दिसते त्या ठिकाणी ठेवून टाका. 2 इंटू 2 प्लस y इज इक्वल टू 5. 2 2 4 प्लस y इज इक्वल टू 5. हे इथं 4 पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे y इज इक्वल टू 5 मायनस 4. म्हणजे आपल्याला काय मिळालं? y इज इक्वल टू 1. इथे खाली लिहायचं x y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच पद्धतीने हे काय करायचं? आपल्याला गणित सोडवायचं आहे. पण याच्यामध्ये नंबर द्या अगोदर 1 आणि हे दुसरं इक्वेशन. याच्यामध्ये सेम पेअर आहेत का? सेम पेअर नाहीत, पण आपण सेम पेअर करू शकतो. म्हणजे एक तर y टर्म घालवाय असेल तर y चे कोइफिशियंट हे एकसारखे यायला पाहिजेत आणि x टर्म घालवाय असेल तर x चे कोइफिशियंट काय पाहिजेत? सेम करायचे. म्हणजे त्याला इक्वेटिंग कोइफिशियंट म्हटलं जातं. तो पुढचा प्रश्न आहे, तो पण आपण बघूया. याच्यामध्ये आपण काय घालूया?
या 2 ने या इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2. 2x मायनस y इज इक्वल टू 7. याला कशाने मल्टिप्लाय करणार आपण? 2 ने. जेव्हा 2 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला काय मिळेल? वी गेट इक्वेशन 4x मायनस 2y इज इक्वल टू 14. दिस इज अ थर्ड इक्वेशन. आता हे इक्वेशन जे आहे ते याच्यामध्ये कन्वर्ट झालं. आता हे इक्वेशन आणि ह्या इक्वेशनचा विचार करायचा. हे सेम पेअरमध्ये कन्वर्ट झाले, परंतु यांची चिन्ह कशी आहेत? हो, एकसारखे. चिन्ह जर एकसारखे असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. फर्स्ट काय आहे? 4x मायनस 2y इज इक्वल टू 14. आणि फर्स्ट काय सांगितलं? x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 1. सबट्रॅक्शन सांगतो म्हणजे सबट्रॅक्शन करतो म्हणजे त्यावेळी गणितली चिन्ह काय होतात? बदलतात. बरोबर आहे? हे सेम पेयर झाली, चिन्ह भिन्न झाली. इथे किती आलं? 3x इज इक्वल टू 15. x is equal to 15 divided by 3. We get the value of x is equal to 5. आता ही जी किंमत आहे ही किंमत तुम्ही समीकरण 2 मध्ये ठेवू. Put x is equal to 5 in equation second. 2x minus y is equal to 7. 2 into 5 minus y is equal to 7. 10 minus y is equal to 7. हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. मायनस वाय इज इक्वल टू 7 मायनस 10. मायनस वाय इज इक्वल टू मायनस 3. आपल्याला वायची किंमत काढायची म्हटल्यानंतर ही वायची किंमत मिळाली. इथे या पद्धतीने लिहायचं, पुढे वाक्य लिहायचं, इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण तिसरं आणि चौथं गणित बघूया. एक गणित आहे ते सबस्टिट्यूशन मेथडने आपण सोडवू आणि एक जे इक्वेशन जे आहे ते आपण इलिमिनेशन मेथडने सोडवू. याच्यामध्ये बघूया आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करू आपण. याच्यामध्ये हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड. टेक इक्वेशन फर्स्ट x प्लस y इज इक्वल टू 11. आपल्याला कशाची किंमत ठेवायची आहे? आपल्याला x ची, म्हणजे या टर्म सगळीकडे ट्रान्सफर करा. x इज इक्वल टू 11 मायनस y. ही जी किंमत आहे ही किंमत आता समीकरण 2 मध्ये म्हणजे इक्वेशन सेकंड मध्ये ठेवूया. पुट किंवा सबस्टिट्यूट the value of x in equation second. सेकंड इक्वेशन लिहून घ्या. 2x मायनस 3y इज इक्वल टू 7. आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी ही किंमत ठेवा. 2 इन ब्रॅकेट 11 मायनस y मायनस 3y इज इक्वल टू 7. याने याला एकदा मल्टिप्लाय करा आणि या 2 ने याला एकदा मल्टिप्लाय करा. वी गेट 22 मायनस 2y मायनस 3y इज इक्वल टू 7. या दोन्हीची बेरीज होती, इकडे पॉझिटिव्ह इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. मायनस 5y इज इक्वल टू 7 मायनस 22. आता मायनस 22 मधून 7 मायनस करा. मायनस 5y इज इक्वल टू 15 मायनस 15 म्हणजे y इज इक्वल टू, हे मायनस 5 चिन्ह असेल इकडे ट्रान्सफर करा. मायनस 15 डिवायडेड बाय मायनस 5. वी गेट 5 3 15. y इज इक्वल टू 3. हे कशाची किंमत मिळाली? y ची किंमत मिळाली.
आता ही y ची किंमत काय करायचं, ठेवा इक्वेशन 1 मध्ये. y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. x प्लस y इज इक्वल टू 11. ही y ची किंमत इथे ठेवा. x प्लस 3 इज इक्वल टू 11. x इज इक्वल टू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होईल. 11 मायनस 3 आणि x इज इक्वल टू 8. हे काय झाले, x ची किंमत मिळाली, ही y ची किंमत मिळाली. इथे लिहायचं x y इज इक्वल टू इन ब्रॅकेट 8 and 3 is the solution of given equation. हे आपण सबस्टिट्यूशन मेथडने आपण सोडवलेलं आहे. आता आपण सोडणार आहोत हे जे इक्वेशन आहे ते आपण इलिमिनेटिंग मेथडने सोडवू. बघा इथे सेम पेअर आहेत आणि चिन्ह सुद्धा भिन्न आहेत. मग आपण काय करूया, ॲडिशन. इक्वेशन नंबर फर्स्ट द्या, इक्वेशन नंबर सेकंड द्या. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. 2x प्लस y इज इक्वल टू -2. 3x मायनस y इज इक्वल टू 7. इथे ॲडिशन करतोय, सेम पेअर, चिन्ह भिन्न आहेत, गेट कॅन्सल होईल. इथे किती आलं, 5x इज इक्वल टू 5. हे 5 मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. x इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 5 म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 1 मिळाली. बरोबर आहे. आता ही x ची जी किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवू आपण. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. पहिलं इक्वेशन काय आहे ते लिहून घ्या. 2x प्लस y इज इक्वल टू -2. ही x ची किंमत इथे ठेवून टाका. 2 इंटू 1 प्लस y इज इक्वल टू -2. 2 1 ज 2 प्लस y इज इक्वल टू -2. हे इकडे मायनस आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. y इज इक्वल टू -2 वी गेट -4. हे मिळाली आपल्याला y ची किंमत. इथे लिहा x y इज इक्वल टू 1 -4. 1 and -4 is the solution of given equation. याच्यानंतर आपण पुढची गणित पाहू. आता आपण 5वा आणि 6वा प्रश्न पाहूया. हे जे इक्वेशन आहे आपण सबस्टिट्यूशन मेथडने आणि हे इक्वेशन आपण इलिमिनेशन मेथडने सोडवू. इथे काय करायचं, आपल्याला इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. टेक इक्वेशन फर्स्ट 2x मायनस y इज इक्वल टू 5. आपल्याला y ची किंमत आपल्याला पुट करायची आहे, म्हणजे 2x इकडे ट्रान्सफर करा. -y इज इक्वल टू 5 मायनस 2x. पण आपल्याला y ची किंमत काढायची आहे, इथं -y आहे म्हणजे y इज इक्वल टू -5. इथं मायनसचं प्लसचं मायनस झालं, इथं मायनसचं प्लस 2x होईल. आता इथे लिहा सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन. आपण फर्स्ट इक्वेशन घेतले म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये ठेवायचं. सेकंड इक्वेशन लिहून घ्या. 3x प्लस 2y इज इक्वल टू 11. ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी ही किंमत ठेवा. 3x प्लस 2 इन ब्रॅकेट -5 प्लस 2x इज इक्वल टू 11. या 2ने या ब्रॅकेटमधील प्रत्येक पदाला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 3x प्लस आणि मायनस काय येईल, मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह 10, पॉझिटिव्ह येईल 4x इज इक्वल टू 11. या दोन्हींची बेरीज करा. 7x मायनस 10 इज इक्वल टू 11. हे इथे काय आहे, निगेटिव्ह, इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल.
म्हणजे 7x इज इक्वल टू 11 प्लस 10. 7x इज इक्वल टू 21. हे इकडं मल्टिप्लाय इकडे गेलं तर डिवाइड होईल. म्हणजे एकची किंमत काय मिळाली 21 डिवायडेड बाय 7. वी गेट x इज इक्वल टू 3. ही एकची किंमत मिळाली. आता ही एकची किंमत जी आहे ते आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन लिहून घ्या. 3x प्लस 2y इज इक्वल टू 11. 3 इंटू 3 प्लस 2y इज इक्वल टू 11. 3 त्रिकी झाले 9. 2y इज इक्वल टू 11. हे इथे काय आहे पॉझिटिव्ह, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे 2y इज इक्वल टू 11 मायनस 9. 2y इज इक्वल टू 2. म्हणजे y इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. y इज इक्वल टू 1. इथे लिहा x y इज इक्वल टू x ची किंमत 3 आणि y ची किंमत 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतर आपण हे जे इक्वेशन आहे हे कोणत्या पद्धतीने सोडणार आपण इलिमिनेशन मेथडने. इलिमिनेशन मेथडने करताना सेम पेयर आहेत, चिन्ह भिन्न आहेत. म्हणजे आपण काय करतो ॲडिशन. ॲड इक्वेशन, इथे 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या. इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 2. x प्लस 2y इज इक्वल टू 10. सेम पेयर गेट कॅन्सल झाले. इथं 2x इज इक्वल टू 8. हे इकडं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2. वी गेट द व्हॅल्यू ऑफ x इज 4. देन you put this value in equation second. Put x is equal to 4 in equation second. x plus 2y is equal to 10. जिथं x आहे त्या ठिकाणी 4 ठेवा. 4 plus 2y is equal to 10. इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे 2y इज इक्वल टू 10 मायनस 4. 2y इज इक्वल टू 6. 2y इज इक्वल टू 6 अपॉन हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 3. आपल्याला x ची किंमत काय मिळाली 4 आणि y ची किंमत काय मिळाली 3. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. तर मित्रांनो आपण येथेच थांबूया. याच्यानंतरचे व्हिडिओ आपण लवकरात लवकर अपलोड करतोच. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.